So it is your next lecture on a BSc second year Mathematics पेपर 1 रियल ॲनालिसिस. तर आज आपण एक थेरम पाहू की कॉशी इज फर्स्ट थेरम ऑन अ लिमिट. तर याचं स्टेटमेंट आहे की लिमिट ऑफ एस एन मीन्स एखाद्या जर सिक्वेन्सचं लिमिट आपल्याला एखाद्या सिक्वेन्सचं लिमिट आपल्याला दिलेलं असेल एल, तर आपण म्हणू शकतो का लिमिट त्या सिक्वेन्समधल्या प्रत्येक टर्मचा लिमिट काय असणार, एलच असणार. ओके, मीन्स लिमिट s tending to infinity of Sn sequence Sn is equal to L such that the limit n tending to infinity S1 plus S2 up to Sn by n is equal to L आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. गिवन ही दिलेलं आहे आणि प्रूव्ह हे करायचं आहे. तर ही इम्पॉर्टंट थेरम आहे इन द पॉईंट ऑफ व्ह्यू युअर एक्झाम. ओके, तर गिवन दिलेलं आहे की लिमिट Sn इक्वल टू L आपण लिहून घेतला आणि एक नवीन आपल्याला सिक्वेन्स डिफाईन करायचा आहे. ओके, द डिफाईन अ सिक्वेन्स TN. ओके, TN सिक्वेन्स आपण अशा प्रकारे डिफाईन करू की SN सिक्वेन्स SN मायनस L या प्रकारे आपण TN सिक्वेन्स डिफाईन केला. ओके, तर हे लक्षात ठेवा की एक आपल्याला तिथे एक TN सिक्वेन्स डिफाईन करायचा आहे की तो SN मायनस L असेल. ओके, म्हणजे सिक्वेन्स SL मायनस लिमिट L असेल. तर आपण याची लिमिट फाईन करू. तर बोथ साईडला लिमिट अप्लाय करू. लिमिट ऑफ TN, okay, limit of Sn and limit of L. Limit of L means limit of constant term is always a constant term, so limit of L आपण L लिहून घेतलं. तर लिमिट ऑफ Sn आपल्याला गिवन आहे, लिमिट ऑफ Sn काय L आहे. तर काय होणार, L मायनस L इक्वल टू 0 होणार. तर आपल्याला मिळालं काय काय लिमिट ऑफ TN इक्वल टू 0 आपण फाइंड केलं. ठीक आहे, याला सिक्वेन्स A आणि याला B न डिनोट करू. आपण बघितलं आहे की जर एखाद्या सिक्वेन्सचा लिमिट फायनाईट नंबर येत असेल तर आपण काय म्हणू शकतो की एखाद्या सिक्वेन्सचा लिमिट जेव्हा फायनाईट नंबर आपण फाइंड करतो तेव्हा आपण म्हणू शकतो का तो सिक्वेन्स काय कन्वर्जन सिक्वेन्स आहे. आणि जर एखाद्या सिक्वेन्सचा लिमिट जर इन्फायनाईट येत असेल म्हणजे इन्फिनिटी येत असेल तर तो काय होतं, डायव्हर्जन सिक्वेन्स होतो. तर इथे आपल्याला काय मिळालं आहे की TNचा लिमिट काय मिळालं आहे, 0 मिळालं आहे. तर आपण म्हणू शकतो का तो कन्वर्जन सिक्वेन्स आहे. तर काय म्हणू शकतो की हिन्स TN इज अ कन्वर्जन्स टू 0 मीन्स TN कन्वर्ज करताय 0ला. जर आपण कन्वर्जन्सची आपल्याला डेफिनेशन माहीत आहे, हेन्स फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह नंबर m सच दॅट द TN मॉड ऑफ डिफरन्स ऑफ लिमिट, हे मॉड ऑफ डिफरन्स ऑफ सिक्वेन्स अँड देअर लिमिट. म्हणजे सिक्वेन्स काय आहे TN आहे आणि त्याची लिमिट काय आहे 0 आहे. तर मॉड ऑफ डिफरन्स ऑफ द सिक्वेन्स अँड देअर लिमिट 0 आहे, लेस दॅन इक्वल टू एप्सिलॉन बाय 2. ओके, एप्सिलॉन बाय 2 आपण घेतला. ओके, तर ही तर झाली डेफिनेशन आहे. ही कशाची डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन आहे कन्वर्जन सिक्वेन्सची. ठीक आहे, दॅट इज आपण 0 कॅन्सल करू टाकू. तर मॉड ऑफ उरेल का TN लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. ठीक आहे, फॉर एव्हरी, ही लक्षात ठेवा, फॉर एव्हरी n ग्रेटर दॅन इक्वल टू n म्हणजे m नंतरच्या प्रत्येक टर्मसाठी TNची व्हॅल्यू काय असतो, मॉड ऑफ m नंतरच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी मॉड ऑफ TNची व्हॅल्यू काय असेल 1 बाय एप्सिलॉन. ओके, तर आपण म्हणू शकतो का TN हा कन्वर्जन सिक्वेन्स आहे. काय TN हा कन्वर्जन सिक्वेन्स आहे तर तो काय बाउंडेड पण होऊ शकतो. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या, जर TN हा कन्वर्जंट आहे तर तो बाउंडेड आहे असे आपण म्हणू शकतो. तर त्याच्यानंतर काय बाउंडेड सिक्वेन्सची डेफिनेशन काय, फॉर एव्हरी देअर एक्झिस्ट असा एक आपल्याला की नंबर म्हणजे नंबर मिळणार, त्याला डिनोट करू K सच दॅट द मॉड ऑफ TN लेस दॅन K फॉर एव्हरी n बिलॉंग्स टू द नॅचरल नंबर. ओके, तर ही डेफिनेशन पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ही सिक्वेन्स बाउंडेड सिक्वेन्सची आणि ही कन्वर्जन सिक्वेन्सची आपल्याला इथे डेफिनेशन यूज करायची आहे. तर याला आपण इक्वेशन 1 ने डिनोट करू आणि याला इक्वेशन 2 ने डिनोट करू. ठीक आहे, ही बाउंडेडची आणि ही कन्वर्जन सिक्वेन्सची डेफिनेशन आपण यूज केली सिम्पली. त्याच्यानंतर पहा एमध्ये काय TN इज इक्वल टू SN मायनस L. ओके, तर आपण Lला तिकडे घेऊ तर काय मिळाल, SN इक्वल टू TN प्लस L मीन्स मायनस L इकडे गेल्यावर काय मिळणार, प्लस L होऊन जाईल. मीन्स SN इक्वल टू TN प्लस L आपल्याला मिळाला. तर याच्यानंतर काय करू की यांच्या व्हॅल्यू पुट करू कुठपर्यंत 1 2 अप टू n पर्यंत. तर या प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळेल की S1 S1 प्लस S2 अप टू SN किती नंबर आहेत ते n नंबर आहेत, त्यामुळे डिवाइड बाय n केलं आपण. ठीक आहे, सेम इन दी
TNवरी एनच्या व्हॅल्यू पुट करू, मीन्स T1 प्लस T2 अप टू TN, आणि हे नंबर किती आहेत, N नंबर आहेत, त्यामुळे N. ओके, आणि प्लस L रिमेनिंग L. ओके, L लिहून घेतलं. त्याच्यानंतर बोथ साईडला आपण लिमिट अप्लाय करू, लिमिट याला पण अप्लाय करू, या टर्मला पण लिमिट अप्लाय करू, लिहून घेतलं आपण तशा प्रकारे. आणि लिमिट ऑफ कॉन्स्टंट टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म हे लिहून घेतलं. तर पहा आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की लिमिट ऑफ दिस सिक्वेन्स इज L पुट करायचं आहे. ठीक आहे, तर आपण फाईंड काय केलं आहे पहा की ते लिमिट हा तर मिळाला आपल्याला. ठीक आहे, आणि L प्रूव्ह करायचं आहे. तर इथे L पण आहे, पण एक ॲडेड टर्म आहे लिमिट ऑफ T1 प्लस अप टू TN बाय N. तर ही टर्म आपल्याला ते रिमूव्ह करायचं आहे, या टर्मला आपण 0 आणायचं आहे. तेव्हा काय आहे म्हणू शकतो का लिमिट S1 अप टू SN बाय N इज इक्वल टू L होणार, जेव्हा आपण ही सिक्वेन्स 0 करणार. तर पाहू या सिक्वेन्सला आपण 0 कसे करू. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो का वी शो दॅट द लिमिट T1 प्लस T2 अप टू TN इक्वल टू N बाय N इक्वल टू 0. आपल्याला हे 0 प्रूव्ह करायचे आहे. ही 0 प्रूव्ह केल्यानंतर आपल्याला याची लिमिट L मिळून जाणार. ठीक आहे, तर ठीक आहे, आपल्याला ही लिमिट 0 पुट करायची. तर या टर्मचा आपण मॉड घेतला. ठीक आहे, या टर्मचा आपण मॉड घेतला, T1 प्लस T2 अप टू TN बाय Nचा मॉड घेतला. तर पहा की ही सिक्वेन्स काय आहे, ही सिक्वेन्स कशासाठी आहे, फॉर एव्हरी N ग्रेटर दॅन इक्वल टू M साठी आहे. ठीक आहे, म्हणजे इथे N टर्म आहेत. ठीक आहे, म्हणजे M कुठंतरी इथे M येणार. ठीक आहे, की Mच्या नंतरच्या प्रत्येक टर्मसाठी आपण फाईंड केलं होता की Mच्या नंतरच्या प्रत्येक टर्मसाठी काय मॉड ऑफ TN काय ची व्हॅल्यू ε/2 येणार. म्हणजे आपण इथे काय करणार, दोन आपण रॅकेट बनवणार. एक रॅकेटमध्ये एमच्या पहिल्याच्या व्हॅल्यू, ठीक आहे, म्हणजे एनच्या पहिल्याच्या व्हॅल्यू, एमच्या पहिल्याच्या व्हॅल्यू, आणि त्याच्यानंतरच्या रॅकेटमध्ये एमच्या नंतरच्या व्हॅल्यू. ठीक आहे, तर काय मिळणार पहा, T1 T2 प्लस T1 T2 अप टू TN मीन्स TM, म्हणजे TM इथे कुठेतरी मधात असेल. ठीक आहे, तर त्यामुळेच आपण आपण हे लिहू का शिकलो N ग्रेटर दॅन इक्वल टू M, कारण की M इथेच कुठेतरी असेल. त्या Mच्या नंतरच्या व्हॅल्यूसाठी आपण म्हणू शकतो की ती आपण डेफिनेशन कन्व्हर्जनची प्रूव्ह केली होती. ठीक आहे, तर M कुठेतरी असणार. तर T1 प्लस T2 M पर्यंत आपण लिहून घेतलं एका रॅकेटमध्ये, आणि Mच्या नंतरचे जितके काही व्हॅल्यू आहेत त्याच्यात ते लिहून घेतलं सेकंड रॅकेटमध्ये. ठीक आहे, TM प्लस 1 TM प्लस 2 अप टू TN. ओके, तर N हा सर्वात लास्ट नंबर आहे TN. ओके, तर त्याच्यानंतर आपण काय केलं, मॉड सेपरेट, प्रत्येक टर्मला आपण मॉड दिला आणि त्या टर्म सेपरेट करून घेतला. मीन्स मॉड T1 मॉड T2 अप टू मॉड TN आणि M इथे. ठीक आहे, प्लस T1 मॉड TM प्लस 1 अप टू मॉड TN बाय N. ओके, N पण सेपरेट केला. त्याच्यानंतर काय आपण पाहू, त्याच्यानंतर काय आहे त्याच्यानंतर पहा की आपण इथं K प्लस K अप टू K पर्यंत का लिहिलं. पहा आपलं इक्वेशन, बाउंडेडची डेफिनेशन पहा. बाउंडेडची डेफिनेशन काय, मॉड ऑफ TN लेस दॅन K. ठीक आहे, तर ही तर TNचीच व्हॅल्यू आहे M पर्यंत. ठीक आहे, मीन्स T1 T2 अप टू TM मीन्स TNच्या व्हॅल्यू आहेत. तर प्रत्येक टर्मची व्हॅल्यू काय आहे, इथे K दिली आहे. तर K प्लस K अप टू K N जसंच्या तसं आपण लिहून घेतलं डिनॉमिनेटरमध्ये. प्लस ही पहा, तर ही व्हॅल्यू कशासाठी आहे, M ग्रेटर दॅन इक्वल टू M साठी आहे. मीन्स Mच्या नंतरच्या व्हॅल्यूसाठी आहे. तर Mच्या नंतरच्या व्हॅल्यूसाठी आपण ही डेफिनेशन कन्व्हर्जनची आपण प्रूव्ह केली होती की Mच्या प्रत्येक, जेव्हा Mच्या नंतरच्या प्रत्येक टर्मसाठी TNची व्हॅल्यू काय येते, लेस दॅन ε/2. तर ठीक आहे, तर इथे TMच्या प्रत्येक, आता या रॅकेटमध्ये काय TMच्या प्रत्येक म्हणजे M नंतरच्या प्रत्येक टर्म आपण या रॅकेटमध्ये लिहून घेतलं. तरी त्या रॅकेटच्या प्रत्येक टर्मसाठी काय येणार आपल्याला, की त्याची व्हॅल्यू प्रत्येक टर्मची काय येणार, 1/2 एप्सिलॉन येणार की नाही. ओके, तर आपण ते लिहून घेतलं की 1/2 ε/2 म्हणजे ε/2 प्लस अप टू ε/2 बाय N. म्हणजे इथल्या प्रत्येक टर्मसाठी, म्हणजे M नंतरच्या प्रत्येक टर्मसाठी TNची व्हॅल्यू काय होती, ε/2 होती. ते आपण लिहून घेतलं बाय युजिंग इक्वेशन 1 and 2. ओके, त्याच्यानंतर ही टर्म K1 प्लस K2 म्हणजे K1 K2 म्हणजे
काय सॉरी के प्लस के अप टू के पर्यंत आहे. तर हे किती टर्म आहेत? ही टर्म आहेत यम टर्म आहेत. पहा इथे यम टर्मपर्यंत आपण पहिले सिक्वेन्स लिहून घेतली आणि यम नंतरच्या प्रत्येक टर्म आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये, मीन्स ही टर्म काय होती, ही ऑल टर्म होती, एम टर्म होती, मीन्स ही सर्व काय होती, एन टर्म होती. पहा एम टर्म होती, एन टर्म होती आणि आपण त्याचे काय पार्ट्स पाडले, मीन्स यम पर्यंतचे अर्धे इथे लिहिले आणि यम नंतरचे अर्धे तिथे लिहिले. तर ही यम पर्यंतचे इथे किती एलिमेंट आहेत, म्हणजे किती टर्म आहेत, यम टर्म आहेत. ठीक आहे, यम टर्म आहेत. टोटल किती होती, एन टर्म आहे. मीन्स या टर्मला काय म्हणू शकतो की यनमधून यम, काय यनमधून जेव्हा यम गेली, मीन्स ही टर्म ऑल टर्म होती, ऑल टर्म काय होती, यन होती. तर आपण त्याच्यामधून एक ही यम काढून घेतली तर काय उरणार, यन मायनस यम. तर त्या प्रकारे ही टर्म काय होणार, यन मायनस यम टर्म होणार. ठीक आहे, तर ही किती टर्म आहेत, यम टर्म आहेत, त्यामुळे आपण यम लिहून घेतलं. ठीक आहे, यम किती यम आहेत, किती के आहेत, यम के आहेत, त्यामुळे यम के बाय यन. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पुन्हा ही किती टर्म आहेत, एन मायनस एम टर्म आहेत. तर एप्सिलॉन बाय 2 आपण लिहून घेऊ आणि एन मायनस एम बाय एन, मीन्स हा एन तर इथे आधीच होता, फक्त आपण ही टर्म ॲड केली. ठीक आहे इथे. तर पहा पुन्हा इथे एक कन्सेप्ट आहे की एन मायनस एम बाय एन. तर यम हा काय आहे, यम हा लहान आहे एनपेक्षा, मीन्स का इथे व्हॅल्यू कशा प्रकारे येणार की यन, मीन्स जर यनची व्हॅल्यू 5 असेल तर यनची व्हॅल्यू तिच्यापेक्षा लहान असेल 3 असेल. ठीक आहे, तर यम आपण यमची व्हॅल्यू लिहिली का नाही लिहिली ते आपल्याला पॉझिटिव्ह नंबर नेहमी मिळणारच. ठीक आहे, तर यमची व्हॅल्यू आपण इथे रिग्रेट करू. तर आपल्याला काय होणार, एन बाय एन, एन बाय एन मीन्स एन एन कॅन्सल, आपल्याला उरेल 1. तर आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळाली, एन मायनस एम बाय एन लेस दॅन 1. तर ठीक आहे, तर याची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली, तर 1. ठीक आहे, तर उरली काय, एप्सिलॉन बाय 2 इंटू 1 मीन्स एप्सिलॉन बाय 2. तर त्याच्यानंतर पहा आपल्याला पुन्हा एक कॉन्सेप्ट आहे इथे की जर यम हा फिक्स इंटिजर असेल तर आपण म्हणू शकतो की यम के बाय एन ही व्हॅल्यू एप्सिलॉन बाय 2च्या लहान आहे, मीन्स यम के बाय एन ही लेस दॅन आहे एप्सिलॉन बाय 2च्या. ओके, तर आपण याला सॉल्व कसं करू की एन तिकडे घेऊन जाऊ, एप्सिलॉन इथे घेऊन येऊ आणि यम याला मल्टिप्लाय होणार. तर कशा प्रकारची टर्म मिळाल आपल्याला, 2m बाय के एप्सिलॉन लेस दॅन एन. तर ठीक आहे, या प्रकारची टर्म मिळाली फॉर एव्हरी एन ग्रेटर दॅन इक्वल टू एम. ठीक आहे, जर आपण त्याच्यानंतर एक असा इंटिजर चूज करू m1 की तो इंटिजर या टर्मपेक्षा ग्रेटर असणार. ठीक आहे, तर लिहून घेतला m1 इज ग्रेटर दॅन ट्वाइस एम के बाय एप्सिलॉन. ठीक आहे, तर एम हा असा एक इंटिजर आपण सिलेक्ट केला की त्याची व्हॅल्यू जो मोठा असेल, m1 मोठा असेल यापेक्षा, तर आपण म्हणू शकतो, आपण काय म्हणू शकतो की ही टर्म आहे एनपेक्षा पण लहान आहे, एमपेक्षा पण लहान आहे, मीन्स तो कन्सेप्ट आपण m1 पर n1 वर पण अप्लाय करू शकतो. तर काय म्हणू शकतो आपण देन की एम के बाय एन एप्सिलॉन फॉर आपण m1 साठी पण ही टर्म एक्झिस्ट होते आपण म्हणू शकतो, कारण की ही टर्म कशी आहे, एनपेक्षा लहान आहे आणि ती सेम टर्म m1 पेक्षा पण लहान आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो का ती कन्सेप्ट आपण m1 वर पण अप्लाय करू शकतो. तर आपल्याला एम के बाय एन लेस दॅन एप्सिलॉन फॉर एन ग्रेटर दॅन m1 आपण लिहू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर काय झालं की एम के बाय एनची व्हॅल्यू आपण फाईंड केली एप्सिलॉन बाय 2. ठीक आहे, एप्सिलॉन बाय 2 लिहून घेतली आणि प्लस एप्सिलॉन बाय 2 तर आधीच होतं. ठीक आहे, तर एप्सिलॉन बाय 2 प्लस एप्सिलॉन बाय 2 काय होणार, एप्सिलॉन. ठीक आहे, तर पहा आपण ह्या मॉडची फाईंड केली होती व्हॅल्यू, मॉड ऑफ T1 प्लस T2 अप टू Tn बाय एन. तर याची व्हॅल्यू आपल्याला मिळवली या टाईपची आणि एम के बाय एनची व्हॅल्यू आपण एप्सिलॉन बाय 2 फाईंड केली, एप्सिलॉन बाय 2. ठीक आहे, एप्सिलॉन बाय 2 पुट केल्यानंतर एप्सिलॉन बाय 2 प्लस एप्सिलॉन बाय 2 इक्वल टू एप्सिलॉन आपल्याला मिळणार. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होणार की आपण एनची व्हॅल्यू कशी फाईंड करू की एन हा काय आहे, मॅक्झिमम ऑफ एम, हा यम गिवन यम आणि नवीन फाईंड केला होता यम, त्याचं मॅक्झिमम आहे. ओके, एन आपण या प्रकारे लिहू. तर आपण त्याच्यानंतर काय करू, मॉड ऑफ T1 अप टू Tn बाय एन मायनस 0 मॉड कंप्लीट लेस दॅन एप्सिलॉन. हे का लिहिलं पहा की एखाद्या संख्येतून, म्हणजे पहा
2 आहे त्याच्यामधून 0 मायनस केला काही फरक पडणार का, 0च होणार किंवा 2 मध्ये प्लस 0 ॲड केला तर काही फरक पडणार का, 0. तर इथे काय केलं आपण की 0 मायनस केला लेस दॅन एप्सिलॉन. ठीक आहे, तर 0 मायनस का केला पहा की ही टर्म काय मिळणार, ही टर्म डेफिनेशन होणार. लिमिटची डेफिनेशन कशी असते पहा की Tn मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन. तर आपल्याला माहीत आहे की ही तर लिमिट आहे, ही सिक्वेन्स आहे. तर इथे काय दिलं आहे की Tn मायनस 0 आहे. ओके, Tn मायनस 0 लेस दॅन एप्सिलॉन की. ठीक आहे, तर ही Tn मायनस 0, तर याची लिमिट काय होणार, याची लिमिट 0 होणार. ठीक आहे, मीन्स या सिक्वेन्सची लिमिट काय होणार, लिमिट ऑफ Tn प्लस अप टू Tn बाय एन इक्वल टू याची लिमिट मीन्स ही 0 होणार. ठीक आहे, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, आपल्याला तर प्रूव्ह तर तेच करायचं होतं की लिमिट ऑफ T1 अप टू Tn बाय एन इक्वल टू 0 प्रूव्ह करायचा होता. तर आपण प्रूव्ह केलं की लिमिट T1 प्लस Tn बाय एन इक्वल टू 0. तर त्याच्यानंतर ती व्हॅल्यू सिम्पली 0 व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे. ठीक आहे, मीन्स इथे 0 पुट केल्यानंतर काय मिळणार, लिमिट S1 अप टू Sm बाय एन इक्वल टू इथे काय येणार 0 प्लस एल मीन्स एल. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचा होता की लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी S1 अप टू Sn बाय एन इक्वल टू एल. तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं होता ते आपण प्रूव्ह केलं आहे. ओके, लिमिट S1 S2 अप टू Sn बाय एन इज इक्वल टू 0, याची व्हॅल्यू 0 प्लस 1 इक्वल टू 0 प्लस एल इक्वल टू एल. ओके.